तर मित्रांनो, स्वातीने केलाय आधीच म्हातारा नवरा आणि म्हातारा नवरा पडला एका मुलीच्या प्रेमात. तर स्वाती आता गेली बाजारात आणि एवढ्याच स्वाती बाजारातून आली घरी आणि दोघांच्या गप्पा ऐकते चोरून. आता पुढे काय घडणार बघाच. बसले का? मग आता बसू नको तर काय करू? उड्या मारल्या असत्या थोड्याशा. आता खाल्लेलं आहे ना, जरा करून दे आराम मला, मग मारीन उड्या. खाल्लेलं आहे म्हणून उड्या मारताय असं असं नाही म्हणत मी. असं म्हणा की माझं वय झालं, मी आता कशा उड्या मारू. आता कशाला वयावत काढी ती. ऐका ना, ती जीन्स घातली शर्ट घातला म्हणजे असं नाही का तुम्ही परत तुमच्या नाहीतर वयात आले म्हणून. तुला काय म्हणायचं नेमकं? वय झालं हे मान्य करा. मिशा सुद्धा पांढऱ्या झाल्या, त्याच काळ्या करू 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 परेशान आहे आपण. अरे त्या वयावर मिशावर कपडे जाऊ नको. मग आता कशावर जाऊ सांगा बरं तुम्ही. काही नको जाऊ. हे बघ आपल्या गाठी भेटी झाल्या, हा योगायोग बनायचा. योगायोग कशाचा? तुमची बायको आजाराने मेली आणि माझा नवरा दारू पिऊन गेला. नशीब आपण त्या बाजारात भेटलो. असं वाटतं कुठून तो काळा दिवस उगला होता, पण जाऊ दे आता काळा दिवसाचा कसा तरी आपण गोरा करून घेतला. तुला काळा वाटतो का दिवस? हो पण मग लग्न झालं नसतं ना, आता गोरा केला ना आपण दिवस. तुला एक जोडीदार भेटला, मला एक साथीदार भेटली, हा ते पण झालं आपला प्रपंच झाला. आहे की नाही? काय चाललंय तुमचं? विचार करीत होतो आपण बाजारात कसे भेटलो एकमेकाला. पायी पायी. आपण नेमकं आपली नजर कशी झाली? मी बटाटे घेत होते, तुम्ही टमाटे घेत होते. हा राईट राईट. तिथं आपला धक्का लागला. मी बटाट्याला हात लावायचा तर टमाट्याला हात लावायचा आणि आपण एकमेकाकडे बघितलं. पिक्चर मध्ये घुसले काय एखाद्या? तिथंच आपलं प्रेम झालं. अहो कशाचं? त्या बटाटे टमाट्यावरून त्या बाईसोबत भांडणं आले ते पैशावरून. तुम्ही म्हणे मी देतो तुझे 20 रुपये, मग भांडू नको म्हण त्या बाईला. हा त्याच्यामुळे तुला माझा स्वभाव. म्हणून मी तुम्हाला सांगते तुमचं वय झालं, तुम्ही विसरायला लागले, तुम्ही मान्य करा. जरी वय झालं तरी मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. नुसतं प्रेम करून काय फायदा? अजून मुलबाळ आहे का आपल्याला काही? वहीन सांचा का? कधी? म्हातारपणात. हा म्हातारपणातच. सांगू का तुला मी काय आहे माझ्या मनात, अग सांगू का तुला मी काय आहे माझ्या मनात. काय? प्रेम करावं वाटतं या आता म्हातारपणात. हो 2-2 लग्न झाले, आता अजून पण तुम्हाला प्रेम करायचीच इच्छा आहे का म्हातारपणात? आता काही अंथरुणात लोळूस तर प्रेमच करता का? त्या अंथरुणात जरी लोळलो ना तरी मी प्रेमाने बोलतोय सगळं. माझ्या सोबत बोला, पण दुसऱ्यावर प्रेम नका करू म्हणजे झालं. आता कशाला दुसऱ्यावर प्रेम करायची इच्छाच नाही राहिली. तो एवढं मला भरभरून प्रेम दिलं म्हणले मी कशाला दुसऱ्यावर प्रेम करेन? अहो मी भेटले म्हणून तुम्हाला प्रेम भेटले, एखाद्या बाईने तुम्हाला घरात बी घेतलं नसतं. हा पिशी घेऊन कुठं चालली? अहो बाजाराला जायचंय, तुम्ही तर जाणार नाही. काय तर म्हणे मला दिसत नाही. काय? अहो तुम्हाला संध्याकाळचे दिसत नाही ना पैसे किती द्यायचे म्हणून मी चालले. असं म्हण ना, मला वाटलं दिसत मागच्या नाही. बाजाराला गेले 500 दिले आणि पिशीभर घेऊन आले. मी 200 रुपयात पिशीभर भाजीपाला घेऊन येते. कसं दिवस माळायला लागला का मग मला रात आंधळ्या होतात, मला दिसत नाही. रातांदा तुम्हाला नको ते वर दिसत रात्रीचं, आणि तुम्हाला भाजीपाला आणायला दिसत नाही का? रात्रीच्या गोष्टी काय इकडे काढी ती. काय 20 वर्षाच्या पोरा, 20-21 वर्षाच्या पोरासारखे लाजू राहिले. जाते मी बाजाराला, तोंड बघा जरा आरशामध्ये. पैसे घेतले का? पैसे घेतले मी, करून याच्यामध्येच टाकून घेतले पहिलेच. जा चांगला चांगला बाजार कर. ते जरा थोडं रक्त कम पडलंय, ते बीट काकडी इकडे आण मला जरा. खायचं बरं सुस्त तुम्हाला, बीट आण काकडी आण. आणि मग मी कापलं, मी एकटाच खातो का? तू नाही खात का? अहो पण मी जास्त खाते का तुम्ही जास्त खाता? मला आवश्यकता आहे, तुला नाही. हा ना, म्हणून म्हणते मान्य करा तुम्ही म्हातारे झाले. चालले मी. आली का परत तिथं? चला केली एकदाची. चला काजल, माय डार्लिंग, माय स्वीट हार्ट. चला. हॅलो पिल्लू काजल, चल आमची 7:30 गेली बाजारात, लवकरी घरी. हा 2 नाही 1 मिनिटात आली पाहिजे, लवकर ये. चला अगं नाही बाई, लवकर आलिया आलिया. आयो इतकं काय काय का इकडून ये उज्या हाताने. लयच काय बोलवलं तुम्ही मला. अरे ती गेली बाजारात. हा का? म्हणलं आता तुला फोन करावा आणि घरी बोलून घ्यावा आणि मस्त पैकी आपल्या गप्पा छप्पा मारा. हा का? बरं मला सांग, म्हशी कस काय त्या?
मस्त 4 घेऊन दिलेल्या. चांगले आहेत एक इकली त्याच्यातली. कमून थोडी पैशाची अडचण आली होती तुम्ही काय दिले नाही त्याच्यामुळे. घ्यायची का आणखी ना कधी? आता देत असेल घेऊन तर चांगलंच आहे की मग. तुला पाल विचार, हं? तुझ्या वडिलांना विचार असं मला म्हणायचं. हा मग असं बोला ना चांगलं सरळ. काय होतं मग मला कधी इकडून कधी तिकडून. पण जाऊ द्या तुम्ही ना मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी करत नाही हो. आणि मी कधी नाही म्हणलो तुला. हा नाही तुम्ही मला कधी नाही बोललेच नाही. तुम्ही खरंच किती चांगले हो. अरे मग अजून माझ्या बायकोलाच कळालं नाही मी किती चांगला आहे म्हणून तुम्ही ते. माझ्यासाठी एवढं करतात ना. अरे तू मला सांग, म्हशीचा तबेला खोलून देऊ काय तो आहे घरी? अख्ख्या म्हशी. अहो म्हशीचा गोठा राहतो. हा बघ त्याला तबेला म्हणते. गोड्याचा राहतो तबीला. ते आलं का तिथंच. बरं मला एक सांग, मी आता इथं आतापासून व्यायाम चालू केलेला आहे. कायचा? अरे व्यायाम चालू केलाय. अच्छा व्यायाम. मला लोक म्हणतात ना म्हातारा मी आता व्यायाम करतो. तुम्ही काय करा माहितीये का हा. एक एक किटली ना म्हशीचं दूध पित जा म्हणजे अजून तरुण दिसशान. अरे मग तो आणून द्यायचं काम करायचं. तुपल्या बापाला न विचारता मस्त पैकी एक किटली भरायची 2 लिटरची आणि घराचे मागून यायचं आणि गपचिप द्यायचं. दात घासीत जरी आली ना तर टपक्यात द्यायची, परत निघून जायचं. तुपल्या बापाला वाटत दात घासीतच गेली का जलन परत माग आली. हा. किटली दिसूनच द्यायची नाही. अच्छा मी तयार तू तयार. बरोबर आहे का नाही? बोलता तुम्ही. हा. हा. मग आपलं प्रेम आणखीन द्विंगत होईल म्हणजे वाढन. हो हा हा. आधीच तुम्ही माझ्यावर भरपूर प्रेम करता असं अरे काही नाही. अरे तसं काही नाही. हम्म. एवढं प्रेम जर माझ्या बायकोने केलं असतं ना काजल मायावर, हम्म. तर मी काय सांगायचं तिला उचलून कुठं ठेवलं असतं की तपास नाही. कुठं? पण ती नुसती अशी मारक्या म्हशी माझ्याकडे बघती आणि नुसती खेचकून बोलती. हा त्याच्यामुळे मला काय वाटत आणि इतके खाऊन तुम्ही खाऊन. ती जाडी म्हैस केलीच काय पण मी म्हणते अरे आता काय म्हणतात ना ते पदरात पडलं आणि पवित्र झालं तसं आहे. त्या आपल्या बापाला नव्हतं काही काम. ते असं नाही म्हणते ते असं म्हणता पदरात पडलं वाढ आणि हसून करावं वाढ. आता तसंच म्हणायचं. आता टाकून येता येत मला सांग बरं का. तुम्ही एकदाच माझ्या संग लग्न करावं आपण लय हॅपी लाईफ जगू माहिती तुम्हाला. काय सांग लग्न हा आणि तिला काय करू मग त्या काढून माहेरी. प्रथम अरे ती बाजारात जायच्या अगोदर तिलाच गाणं म्हणलो मी. नेमकी तिच्या याच्यात तू दिसली मला आणि ते गाणं म्हणून गेलो. कोणतं? ते सांगू का तुला मी काय मला आहे? म्हणून दाखव बरं कसं आहे ते. तुला नाही म्हणायचं तर म्हणायचं कोणाला? हा. सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात, काजल सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात, प्रेम करावं वाटत या आता म्हातारपणात, प्रेम करावं वाटत या अहो बस. आता म्हातारपणात. अहो केलंय प्रेम आपण. केलंय ना. मग आता काय राहिलं? हा आता मला काय म्हणायचं, काय? आता रोज सकाळी मला भेटायला जायचं. अन त्या मशीन पाहिलं मग काय करायचं? म्हैस नको म्हणू, बायको आहे माहिती. एका दिवशी तुला म्हशीवानी तुडीन पाया खाली. हा मला तुडविल ना. हा मी बी मिरची. अरे तू जरा कशाला तिला नादी झोंबत लागती? तेव्हा कळन तिला. आपल्या दोघांचं प्रेम आहे ना, मग तिला मध्ये घेऊ नको. तिला मध्ये घेऊ नको म्हणजे काय? अरे मी बाई. अशी किती दिवस राहू मी अशी? अरे ती माझी लग्नाची बायको आहे, येडी आहे का तू? मग माझ्यासोबत लग्न करा ना तुम्ही. मी काय करू त्याला? मग तुला सांगितलं ना, मला आजचा संध्याकाळचा वेळ दे, मी विचार करतो आणि तुला सांगतो. प्रेम तर आहे ना माझं तुझ्यावर. ते काय असं ते प्रेमाला काय मला धरून चाटायचंय का? मला लग्न करायचंय तुमच्या संग. हा लग्न करायचंय. हा 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 कर येत नाही. एवढं का दात करू राहिले? कर सरपंच आले. येऊ द्या ना. या नमस्कार सरपंच. अहो ते तुमची मंडळी कुठे गेली? बाजारात गेलेली आहे. महिला बचत गटाची आज मीटिंग होती हा आणि बरं झाली ती मीटिंग आज कॅन्सल झाली, पण उद्या मात्र नक्की पाठवून द्या. बरं सांगतो तिला. आली का बाजारातून हा लगेच पाठवून देतो तिला. बरं कोण? ही आमची शेजारची आहे, ती मंडळीकडे आली होती. बर हा ती विचारपूस करत होती मंडळी, तेवढ्यात तुम्ही आले. कशाला सांगा त्या मंडळीकडे आले तुमच्याकडे आले सरळ सांगा ना. काय तुमच्याकडे आले सांगा ना सरळ. ती म्हणती मंडळीकडे चालते म्हणजे तुमच्या दोघाकडे आलते असं तिचं काय म्हणणं. असेल ते मला काय करायचं. बरं ऐका, उद्या तेवढं पाठवून द्या. हो सांगतो तिला, पण ते उद्या येईल मग. सगळे जे महिला बचत गट आहेत ना ते ग्रामपंचायत मध्ये बोलवले उद्या नक्की पाठवा. ठीक आहे. हा चालेल चालेल. येऊ. हो या. का हो? एवढं खोटं बोलण्यासारखं काय त्यात? काय झालं? आता एवढं प्रेम करत्या, एवढे पैसे अडके सगळे द्या मला. गावच्या सरपंच समोर सांगितली का? असं द्या ना उद्या ना परवा कधी माहिती पडणारच आहे ना त्यांना. जेव्हा आपलं लग्न होईल तेव्हा तर अख्ख्या गावात बोबाटा होईल. त्यांच्या किती मागे दिवस लपवशान? अरे त्यांच्या मागे एवढे उद्योग येते. या पायरीच्या बाहेर गेले त्यांना कळणार नाही काय झालं आणि काय नाही.
ते काय कोणाला काही बोलते ना म्हणते रे. हा ते जाऊ दे मरू दे. तुम्हाला करायचं आहे की नाही माझ्याशी लग्न मला ते सांग. 100% 101% लग्न करेन. हा काळजी नको करू. करणार आहे ना. हो हो. बरं मी काय म्हणते हा हे बघा आता लग्न तर करणारच आहे तुम्ही. हा. पण माझ्या डोक्यामध्ये असं नियोजन होतं काय की आता त्या 5-6 म्हशी आहे बरोबर आहे का नाही. मला पुऱ्या 100 करायचे 100. हा अख्खा तुला ते म्हशीचा कोठात भरून देतो. कुठं असे जागा आणि खोटी शिल्लक राहिली म्हणजे नाही आता पाहिजे. कसं आता 1 किटली दूध म्हणते ना तुम्ही मी तुम्हाला 2-3 किटल्या आणून देत जाईन. अरे बापरे. हा म्हणजे मग तुमची तुला- तब्येत खुश आणि मी खुश. तुला मग मला पहिलवानच करायची विचार दिसतोय. हा आणि मी काय म्हणते ऐका ना हं. हे जरा ते तुमचे केस आहेत ना हा. ते असं काहीतरी त्याला लावा की ती केस वाढले पाहिजेत. अरे मी करतोय प्रयत्न. आता बाजारात नवीन नवीन काही आलं ना ते बघतो. नाही तर मग वीक आणू का मी तुम्हाला. नको नको विकायला काय आहे? आणि एक काम कर आपण काय करू एकदा तुझ्या म्हशीचं टार्गेट पूर्ण झालं हं. का मस्तपैकी जाऊन कुठंतरी लग्न करू. हा त्या कानाची त्या कानाला नाही कळून द्यायचंय. हं. कळलं का. पण मी तुमच्या त्या बायको सोबत नाही राहणार बरं का मी आधीच सांगते. अरे करू काहीतरी एकदा एकदा तिला काढून द्या. एकदा लग्न झालं का मग करतो नियोजन काहीतरी. कुठंतरी तुला एखादं मस्तपैकी बंगला बिंगला बांधून देतो. कधी इकडं कधी तिकडं असं. तोंडाचे थोबाड तोंडे माकड तोंडे मडजाऊ मेला कुत्रे तुझं लाजवलेला माझ्या म्हाताऱ्या कुत्र्याची नादी लागत लग्न करायचं तुम्हाला नवऱ्यासोबत. लग्न करायचं का तुम्हाला 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 लाज वाटते का. काय झालं काय झालं. काय म्हटली तू काय म्हटली. तुला नाही म्हटले ग मी. मला म्हैस म्हटली तू. अरे नको ना मारू तिला. अरे अरे तुला भेटायला आलती ती. मी प्रेम करते त्यांच्यावर. अगं तुझा वय बघ प्रेम करायला त्याने थोबाड घेऊन प्रेम करायला. ते वय बी काय वय बघितलं नाही जात प्रेमामध्ये. अगं दलिंदर तुझ्या बापाच्या वयाचा आहे तो. मा बाप यांच्यापेक्षा म्हातारा आहे. मग तो बा माईने उशिरा लग्न केलं असं ना तू उशिरा झाली असं पैदा अशा आवडत पैदा ती कशी लवकर होईल. तू रिकामा आई बाप नको काढू माझा. हे बघ वरती हात करायला संबंध नाही बरं का. माझ्या नवऱ्याच्या नादीला तुम्हाला हात नाही लावायचा बरं का. मग काय करशील तो नवऱ्याला दाब तू. त्या नवऱ्याला लागू तुला लाज वाटते का. तू त्याच्या मागे लागली ना. मी मागायला लागली तो माझ्या माग लागलेला आहे. तू म्हातारी झाली तू आवडत नाही म्हणून ते माझ्या संग राहतोय. नाहीतर नाही भाडले का गावातले ते पोराला पोरी भेटत नाही तिकडे झगमार ना कुठे मारायची. माझ्या नवऱ्याच्या काय नाद लागली माझा संसार काय उद्ध्वस्त करते. मी कशाला उद्ध्वस्त करू त्या नवऱ्याच माझ्या मागे लागलाय. चालली तोबड घेऊन इथं तुझं असं मोमील तोंडाची मी नाही. थोबड पाहिलं का असंच बघ जरा एकदा. तू काय कशी दिसते माकडावानी. नको लेकराला दापून रागू. काय लेकराला लेकरू म्हणायला लाज वाटते का. प्रेम करायला ना गुडू 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 म्हणजे मी लग्न करीन तुला गोठा टाकून देईन तुला म्हशी घेऊन देईन बोकांडी घालून तर म्हशी तिच्या. तिलाच मला तुम्ही तुमच्या बायकोला दापून द्या. माझं नाव घ्यायचं नाही बळच. घ्यायचं नाही म्हणजे तू मला हात लावायचा संबंध नाही. काय तू मला हात का लावते. हो तुम्ही बाहेर भेटा मला मग तुम्हाला सांगते मी. बाय. काय बाय काय बाय. डोक्यात किडे झाले डोक्यात किडे झाले का. तू बाजारून का शिकाली. काय केलं काय केलं काय आता काय तिथं फक्त लग्न करून जायचं बाकी राहिलं होतं. अरे तीच येते माझ्याकडे मला प्रेमानं गुलू गुलू बोलती. आपण शेण खातो का आपल्याला कळत नाही का ती गुलू गुलू बोलते आपल्या पुरीच्या वयाची ती. अरे पण ती आली अगोदर तू नाव सांगती वहिनी कुठे गेल्या मला वहिनी संग बोलायचं. वहिनी म्हटल्यावर भाऊ लागत असतो. भाऊ काय लग्न करतो काय वहिनी सोबत. आणि मग आता एवढं प्रेमाने बोललं मग मला काही करता येत नाही. ती जवळ येऊन बसती मग मला म्हणती तुम्ही लय छान दिसता. तुम्ही शांत बसा रिकामा डोकं खराब करू नको. आजपर्यंत आपल्या याच्यामध्ये ना बायकोनी कधी नवऱ्याच्या काना खाली मारलेली ते मारायला का भाग पडे तुम्ही आता. आता काय राहिलंय मारायचं आता 2-3 तर मारल्या. ते फक्त मी हातावर पायावरच मारलं तुम्हाला चांगला माहित नाही माझा. नको 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 परत तुम्ही ना घराच्या बाहेर निघायचं नाही. अजिबात नाही. त्या पोरीचं नाव घ्यायचं नाही अजिबात नाही. परत जर ती पोरगी मला दिसली जवळ तुमचे 2-4 कुटके आणि गोणीमध्ये घालून टाकी विहिरीत टाकून दिल्या. मी आता काय करतो तिच्या घरी जातो तिला सांगतो समजून तिच्या बापाला सांगतो. मी मेले काय मी उचकली काय वरती मी जाते सांगायला. तुम्ही कशाला जाता सांगायला. गुलू गुलू गप्पा मारत बसल्या. तिच्या घरी कस काय बोलता येईल मला. अहो तुम्ही इतके त्यानंतर तुम्ही आपल्या घरामध्ये बायको नाही बोलत बसले तिच्या इथं माय बापाला देईन ती बाहेर काढून बसते थोबाड घेऊन एकमेकांना. एकांत होता तिथं नसतं. तिचे माय बाप घरी नसल्या तिथे एकांतच राहील ना दोकांत कसा राहील. बरं तू तुपल्या तोंडाने जाईन तुपल्या तोंडाने जाऊन सांग बस का बाई. माझ्या पायाने जाईल माझ्या तोंडाने सांगा असं म्हणा. हा तेच ते मी घेऊन जाऊ तुला तिथं. मला काय हातपाय कुठले काय माझे. काय आणलं बाजारातून सांगा ते आणलं काय म्हणून.
परत जर ती पोरगी जर आजूबाजूला जर दिसली ना मग सांगल जावा घरातलं काम आवरून द्या मी येते तोपर्यंत जाऊन तिच्याकडं बाईल उद्या नाही तर नुसत्या म्हातारपणामध्ये सुद्धा अहो नशीब दुसरं लग्न होतं आपलं तिसरं करायची तयारी होती काय ते काय हे काय डझन भर करायचा काय विचार केलेला काय कोण म्हणलं तिसरं करायचं? मग तुम्ही त्या पुरलं पडलं लग्न करायचं मी म्हणलो तिला. अयो अरे- बापरे हो तुम्ही अरे तीच मला म्हणत होती आपण लग्न करू तुमच्या तुम्ही बाई. म्हटले मी माझ्या कानाने ऐकलं मी म्हणलं मग असं कसं काय झालं गाड्या? असं कसं काय झालं म्हणजे तिने मला म्हणायला पाहिजे तर मी कसं काय म्हणलं? तरी तेच परत तुम्ही फक्त पोलीसच्या लग्नाचं आणि पोलीसचं नाव घ्या तुमचं तर नरडत दाबून मारून टाकीन मी वैताग आला बरं ह्या माणसाने आता नाही परत हा काहीच करणार आता नाही. परत नाही तुम्ही आता काही करूच शकत नाही बघा तुम्ही अयो कर काहीतरी खायला आता. काय म्हटले तुम्ही कर खायला काहीतरी काय? अहो, मागच्या कारण जर नसते तुम्हाला ही तुमची कारनामे कळाले असते का म्हणजे आलायचं नाही आपण बिलकुल म्हणजे मागच्या दारानं आली होय तू? तूच फेकली उलटा पड नको जाय आता. तर पडा गपचूप झोपतो थोड्या वेळ. नाही जा. अयो अवघड आहे रे बाबा.